सतत गोड खावंसं वाटणं म्हणजे तुमची विल पॉवर कमी आहे असं नाहीये. यामागे काही शारीरिक कारणं आहेत, तुमची लाईफस्टाईलची कारणं आहेत. ते आज आपण जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे तुमच्या आहारात प्रोटीन कमी असणे. तुमच्या जेवणात जर प्रोटीन कमी असेल, तर तुम्हाला लवकर भूक लागण्याची शक्यता होते आणि तुम्हाला हाय कॅलरीज फूड खाण्याची तीव्र इच्छा होते. दुसरं कारण म्हणजे तुमच्या आहारात फायबर कमी असणे. तुमच्या आहारात जर फायबर असेल, तर तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या आहारात फळं, भाज्या, होल ग्रेन्स, डाळी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा कमी होते. तिसरं कारण म्हणजे तुमची झोप. झोप अपुरी असल्याने तुमच्या ॲपेटाईट आणि क्रेव्हिंग्सवर खूप जास्त परिणाम करतं आणि तुम्हाला सतत गोड खावंसं वाटतं. चौथं कारण म्हणजे खूप जास्त वेळ उपाशी राहणे. वेट लॉसच्या नादात तुम्ही खूप जास्त उपाशी राहता आणि मील स्किप करता. मील स्किप केल्यामुळे तुम्हाला खूप जास्त भूक लागते आणि तुमच्या शरीराला पटकन एनर्जी देणारे फूड आकर्षक वाटतात. त्यामुळेच तुम्हाला चॉकलेट्स, आईस्क्रीम, चहा, कॉफी घेण्याची तीव्र इच्छा होते. आणि 5वं कारण म्हणजे खूप जास्त कॉमन आहे आणि खूप इम्पोर्टंट आहे. ते म्हणजे तुमचा स्ट्रेस. तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेत असाल आणि तुमचं इमोशन्स तुमच्या क्रेव्हिंग्ज वाढवू शकतात आणि परिणामी तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. आता सतत गोड खावंसं वाटणे म्हणजे तुमच्या शरीरात नेहमीच मिनरल्स, व्हिटॅमिनचे कमी असतं असं नाही. तुमचं प्रॉपर फूड, लाईफस्टाईल, झोप या गोष्टींचा तुमच्या शरीरावर खूप जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या सांगितलेल्या गोष्टींचं रुटीन तुमचं खूप चांगलं असेल, तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत नाही आणि तुमचं वेट लॉस पण झटपट होतो. तुमचं शरीर एकदम फिट राहतं. त्यामुळे तुमच्या जेवणावर आणि झोपेवर काम करा. तुम्हाला गोड खाण्याची इच्छा खूप कमी होईल.